श्री स्वामी समर्थ. तू सध्या खूप त्रासात आहेस ना बाळा. मनात खूप काही चाललंय, कोणाला सांगू शकत नाहीस. पण स्वामी सगळं काही पाहत आहेत आणि आज ते तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. स्वामी सांगतात, ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यावर रडू नकोस, कारण मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी स्वतः आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, अंधार कितीही गडद असला तरी माझं नाव घेतलं की प्रकाश मिळेल. तू एकटा नाही आहेस, कधीच किंवा कधीच नसणार आहेस. मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे. स्वामी सांगतात, तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख करू नकोस बाळा. मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठेवलं आहे. थोडा वेळ संयम ठेव, तुझं आयुष्य बदलून जाईल. स्वामी म्हणतात, जगाने तुला कमी लेखलं तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास ठेव, ठाम राहा. मी तुझ्यात शक्ती दिली आहे. तू हार मानण्यासाठी जन्मलेला नाही आहेस. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातली वेदना मला कळते. तू न बोलताही मी ऐकतो. प्रत्येक रात्री तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तुझं दुःख मी लवकरच दूर करीन. स्वामी सांगतात, ज्यांच्यासाठी तू जगलास त्यांनीच साथ सोडली, पण मी कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. फक्त तू माझं नाव घेत राहा, नामस्मरण करत राहा. स्वामी म्हणतात, अपयश हे शेवटी नाही, ते नव्या सुरुवातीचं चिन्ह असतं. तू पुन्हा उभा राहशील. मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाही आहेस. स्वामी सांगतात, तू खूप काही सहन केलं आहेस. आता तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. दुःख सरणार आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू हसण्यात बदलतील. थोडा वेळ दे. प्रेक्षकांनो, खरंच स्वामींचे विचार हे मनाला प्रेरणा देतात आणि एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करतात. स्वामी म्हणतात, लोक तुझं मन तोडतील, पण मी तुझं मन जपेन. तुझ्या प्रत्येक जखमेवर मलम लावेन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी भक्ता, विचार ऐकून तुला खरंच बरं वाटलं असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये टाईप कर. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही होतंय त्यामागे माझीच योजना आहे. आज दुःख आहे, पण उद्या सुख येईल. धीर धर आणि संयम ठेव. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तुला जे हरवलं आहे त्यासाठी रडू नकोस, कारण मी तुला त्यापेक्षाही चांगलं काहीतरी देणार आहे. तुझ्या वाट्याला आनंद लिहिलाय. फक्त थांब आणि पहा, सर्व काही सुरळीत होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी ऐकलं आहे. मी जाणलं आहे. उत्तर देण्यासाठी योग्य वेळ तरी येऊ दे. मी तुला निराश करणार नाही. हा माझा शब्द आहे. फक्त विश्वास ठेव. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू एकटा बसून रडतोयस ते मला दिसतंय. तुझं प्रत्येक अश्रू मी जपून ठेवतोय आणि त्याचं सुखात रूपांतर करणार आहे. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, जगात कुणीच तुझं नाही असं तुला जरी वाटत असलं तरी मी आहे ना तुझ्यासाठी. तुझं आयुष्य उजळवायला तुझ्या पाठीशी सतत उभा राहणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं मन खूप थकलं आहे. थोडा वेळ माझ्या चरणी ठेव. तुला शांती मिळेल. मी तुझी काळजी घेतोय. तू अस्वस्थ होऊ नकोस. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतायत, तू हरला नाहीस अजून. तुझ्यात अजूनही ताकद आहे. उठ आणि पुन्हा प्रयत्न कर. मी तुझ्यासोबतच असणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळण मीच तर ठरवलं आहे. कधी दुःख, कधी आनंद, सगळं तुझ्या भल्यासाठीच आहे. स्वामी सांगतात, तू जितका शांत राहशील तितकं आयुष्य सुंदर होईल. राग सोड, मोह सोड आणि प्रेम धर. मी तुझ्या सोबत आहे. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार आहे. फक्त हार मानू नकोस. तुझी वेळ नक्कीच येईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवतोय. तू पडला तरी मी उचलतो. तुझं आयुष्य मी सांभाळतोय. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझं नामस्मरण करत राहा.
मित्रांनो, व्हिडिओ ऐकायला आवडत असेल तर लाईक करा बरं का. आणि हो, खरंच तुम्हाला याने पॉझिटिव्ह एनर्जी आली असेल किंवा तुमच्या मनाला धीर आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात किती वादळं आली तरी घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाही आहेस कधीच. हा संदेश मनाला भिडला असेल तर एकदा जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या या मोटिवेशनल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.